राजघराण्यात एका राजवाड्यात जन्माला आलेली मीरा जेव्हा लग्न करून तिच्या सासरी जाते तेव्हा तिच्या आयुष्यभराचा साथीदार म्हणून तिने कृष्णाला अगदी मनोमन वरलेलं होतं। तेव्हा तिच्या सासरी कशी परिस्थिती होती हे सांगणारा हा व्हिडिओ। 1568 साली याच दिवशी मीराबाईंचं देहावसान झालं। तेव्हा अरुणाताईंच्या भारतीय विरागिनी या पुस्तकातून त्यांच्या विवाहित आयुष्यातून गृहत्यागापर्यंतचा प्रवास त्यांनी मांडला आहे। अर्थात हा प्रवास तिच्या आणि तिच्याविषयी लिहिल्या गेलेल्या पदरचनांच्या आधारे सांगितला आहे। तिच्या आयुष्याचा वेध घेणारा हा पुस्तकातला भाग। मीरा लग्न होऊन सिसोदियांच्या घरात जाते तेव्हा तिथे इतर राजपूत स्त्रियांप्रमाणे सासरच्या कुलदैवताचा आणि प्रथा परंपरांचा तिने स्वीकार करणं हे केवळ सिसोदियांनाच नव्हे तर तिच्या युगधर्मालाही अपेक्षित होतं। पण तिने वेगळा मार्ग स्वीकारला। तिने गिरीधर गोपाळ हा आपला देवच नव्हे तर आपला प्रियकर सखा पती आहे असं अगदी स्पष्टपणे सांगितलं आणि त्यापायी माहेरच्यांचा रोष आणि सासरच्यांचाही रोष पत्करला। त्यानंतर गृहत्याग सुद्धा केला। नाभादासाने मीरेला कलियुगात प्रकटलेली प्रेममय गोपिका म्हटलंय। अत्यंत धाडसाने पूर्णपणे निरंकुश होऊन पारमार्थिक कृष्णाच्या यशाचे गुणगान करणाऱ्या मीरेने लोक, लाज आणि कुल यांच्या शृंखला तोडल्या आणि ती गिरिधराच्या भजनी लागली असंही त्याने सांगितलंय। सहज गोपिका प्रकटी कलकुजही दिखायो निरंकुश अति निडर रसिक जस रसना गायो लोकलाज कुल शृंखला तजी मीरा गिरिधर भजी। प्रियदास हा चैतन्य संप्रदायी कवी। 17व्या शतकात त्याने नाभदासाच्या भक्तमालवर भाष्यरचना केली आहे। 1655 मध्ये रचलेल्या त्याच्या काव्यामध्ये मीरेविषयी नाभादासापेक्षा थोडा अधिक चरित्रात्मक तपशील मिळतो। मात्र प्रियदास हा व्रजमंडळातला राहिलेला वावरलेला आहे। तिथे 100-125 वर्षात मीरेविषयी लोकपरंपरेने जी हकीकत पोहोचली तीच त्याने काव्यगत केली असणार असं दिसतं। त्यामुळे त्या हकीकतीला मौखिक परंपरेशिवाय अन्य आधार नाही। प्रियदासाने मीरा ही मेळत्याची कन्या आणि चितोडची सून असंही म्हटलंय। मीरा सासरे निघाल्यावर तिच्या आई वडिलांनी तिला कपडे आणि दागदागिने दिल्याचं प्रियदास सांगतो। सासरी गेलेल्या मीरेने कुलदेवीची पूजा करणं नाकारलं। मीरेची नणंद अजब कुमारी हिने तिला समजावलं पण तिच्या सासूने आपल्या नवऱ्याजवळ नव्या सुनेच्या या पवित्र्याविषयी तक्रार केली। तेव्हा सासूला उलट उत्तर देणाऱ्या सुनेविषयी संताप अनावर झाला, साहजिकच आहे। हे सासऱ्याला सांगितल्यानंतर सासरा मीरेला मारायला निघाला आणि सासूनेच त्याला थांबवले। प्रियदासाने मीरेच्या पतीविषयी थोडीशी तपशिलात नोंद केली आहे। बंद दाराआडून त्यांनी आपली बायको प्रत्यक्षात तिच्या गिरिधराशी हसताना आणि बोलताना ऐकलं आहे आणि ती कोणा परपुरुषाच्या प्रेमात असल्याच्या म्हणजेच तिच्या चारित्र्याचा संशय त्याला आला आहे। आधुनिक अभ्यासकांपैकी कोणीही या प्रियदासाच्या वर्णनाला निम्न मध्यमवर्गीय कलेक्शन ऑफ सिली सेंटिमेंटल लेगन्स म्हणतात तर कोणी व्यापारी समाजाच्या कौटुंबिक संबंधांचं ते दर्शन आहे असंही म्हणतात। मीरेची नणंद कोण होती याचाही शोध घेण्याचे प्रयत्न झाले आहेत। मीरेच्या नावे आज असणाऱ्या भजनामध्ये नणंद म्हणून उदाबाईचं नाव आहे। आता ही उदाबाई कोण याचंही निश्चित ऐतिहासिक प्रमाण नाही। कदाचित ती राजा उदयकर्णाची बहीण आणि राणा कुंभाची मुलगी असावी। तसं मानलं तर कालदृष्ट्या इतर काही गुंतागुंती निर्माण होतात ज्यांची उत्तरं कठीण आहेत। तेव्हा जनश्रुती आणि ऐतिहासिक प्रमाणे यांच्यातील अंतराचा नाईलाजाने स्वीकार करून इतकंच म्हणता येईल की ती कदाचित मीरेला मोठ्या राजपरिवारात एखादी नणंद असू शकेल। मीरेच्या जीवनचरित्राच्या बाबतीतली ही बाह्यप्रमाणे पुरेशी स्पष्ट नाहीत आणि अंतःप्रमाणे तर पूर्णतः संदिग्ध आहेत। अंतःप्रमाणे मिळवायची ती मीरेच्या पदांमधूनच, पण मीरेची म्हणून गायली जाणारी सगळी पदं ही मीरेचीच आहेत असंही म्हणता येत नाही आणि मौखिक परंपरेने जतन झालेल्या या पदांमधून मध्ययुगीन समूहानासाने आपल्याच अनुभवांना शब्द दिला असेल असंही सांगता येत नाही।
शिवाय ज्या कौटुंबिक नातेसंबंधांचा मीरा उच्चार करते तो उच्चार कोणत्या विशिष्ट व्यक्तीच्या संदर्भातला नाही, तो सर्वसाधारणच आहे. त्यामुळे मीरेने सगळेच चरित्र संदिग्ध विधानांची रचना अशा स्वरूपाचं आहे. आणि तरीही मीरेचं एक सर्वसामान्य असं चरित्र घडलेलं आहे. त्रुटीत आणि परस्पर विसंगत अशा काही लिखित नोंदींच्या आधारे उभ्या राहणाऱ्या तिच्या चरित्रात खरा प्राण भरला आहे तो समूह मानसाने. सिसोदिया राजपुतांच्या इतिहासात मीरेला स्थान नाही. तिची पुसटही नोंद दरबारी भाटांसह कोणीही केलेली नाही. मीरेने आपल्या माहेरी पुरोहित गजाधर यांच्याकडून पुराण वाचन केलं आहे. गजाधरांना तिने चितोडला सासरीही नेलं होतं आणि त्यांना व्यास ही पदवी 1000 बिथे जमिनीसह प्रदान केली होती. तसं ताम्रपट आणि गजाधरांच्या वंशजांकडे अद्याप आहे असं सांगितलं जातं, पण अद्याप कोणीही ते प्रत्यक्ष पाहिलेले नाहीत. मीरेच्या सासरच्या कुलदेवीची पूजा करणं नाकारलं. आदिवराह, कुंभस्वामी आणि भवानी या देवतांची पूजा मीरेच्या सासरी चालत असलेली पूजा होती. ती करणं तिने नाकारलं कारण ती फक्त गिरीधर गोपालाशी बांधली गेली होती. अशी एक जनश्रुती आहे की मीरा काही काळाने विधवा झाली. तेव्हा तिच्या दिरासह तिच्या सासरच्या माणसांशी तिचा चाललेला संघर्ष अधिक तीव्र झाला आणि ती घराबाहेर पडली. ती विधवा झाली आणि मग तिने गृहत्याग केला की तिचा पती जिवंत असतानाच तिने गिरीधरासाठी त्याला संपूर्णपणे नाकारल्यामुळे संघर्ष अतिशय तीव्र झाला आणि तिचं आयुष्य संपण्याचे प्रयत्न झाल्यानंतर ती घराबाहेर पडली हे निश्चित सांगता येणार नाही. एवढं खरं की तिने राजमहालाचा त्याग केला आणि ती साधूंच्या मेळ्यात गेली. कृष्ण भक्तीची पद रचून नाचत गात ती कृष्णाच्या वृंदावनात गेली आणि कालांतराने द्वारकेलाही गेली. ती द्वारकेत असतानाच तिला परत घरी नेण्यासाठी चितोडच्या राणाने काही ब्राह्मणांना पाठवले. नागीदास म्हणतो की राणाने सैनिक पाठवले, पण जनश्रुती सांगते की काही ब्राह्मण पाठवले, पण मीरा गेली नाही. तिने चितोडला जाण्यासाठी त्यांना स्पष्ट नकार दिला. तेव्हा तिच्यावर दबाव आणण्यासाठी त्या ब्राह्मणांनी आमरण उपोषण सुरू केलं. त्यांच्या तशा मृत्यूचं पाप मीरेला भयंकर वाटलं. कोणाचाही जीव आपल्यामुळे जाऊ नये असं तिला वाटलं. मात्र तिने चितोडचं घर तोडलं आणि तिथे ती पुन्हा पाय न ठेवण्यासाठीच तो निर्णय तिने घेतला होता. असं म्हणतात की मीरा गिरीधराची संमती घेऊन येते असं म्हणून गेली आणि द्वारकेच्या मंदिरात गेली आणि तिथे कृष्ण रूपात विलीन झाली. याबद्दल सत्य असत्यता आपल्याला माहिती नाही, पण तरीही हा भाग तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा. भारतीय विरागिनी हे पुस्तक तुम्ही वाचलं नसेल तर जरूर वाचा. मीरेसारख्या अनेक संत स्त्रियांविषयी अरुणाताईंनी वेध घेतलेला आहे आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या रचनांबद्दल लिहिलेलं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. महाएमटीबीचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कॅमेरामॅन साक्षात सोबत मी मृगा. धन्यवाद.